विद्यार्थी मित्रांनो, आज आणखी एक सिंगल एंट्री सिस्टममधील नेटवर्क मेथडवरती रिव्हिजनचा प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. स्क्रीनवरती तुम्हाला प्रॉब्लेम दिसत असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून घ्यावा आणि नंतर माझ्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न करावा. इथं जर आपण प्रॉब्लेमकडे लक्ष दिलं, तर सुरुवातीला आपण प्रॉब्लेम वाचून घेऊ आणि त्याच्यानुसार तो सोडवण्याचा प्रयत्न करू. ओके? चला. ह्या प्रॉब्लेममध्ये म्हटलेलं आहे, 1 मिनिटं. प्रॉब्लेममध्ये म्हटलेलं आहे, की ऑन 1 एप्रिल 2023 कुंती स्टार्टेड बिझनेस विथ कॅपिटल ऑफ ₹10,00,000. आता लास्ट प्रॉब्लेममध्ये पण आपण बघितलेलं आहे, की आपल्याला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी 2 महत्त्वाचे बॅलन्स लागतात. ते म्हणजे कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स. आणि ते बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करतो, त्याचबरोबर क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करतो. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, त्यामुळे ओपनिंग बॅलन्स शीट तयार करण्याची गरज पडणार नाही. ओके. तर कुंतीनं 1 एप्रिल 23ला व्यवसाय सुरू केला आणि ज्यावेळेला व्यवसाय सुरू केला त्यावेळेला तिनं जे कॅपिटल व्यवसायामध्ये आणलं ते एकूण ₹10,00,000 म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये आपलं ओपनिंग कॅपिटल हे ₹10,00,000 आहे. ओके. आणि ते पैसे जे आणले ते बँकेत जमा केलेले आहेत किंवा त्याच्यासाठी बँक अकाउंट ओपन केलेलं आहे, अशी पुढे इन्फॉर्मेशन दिली आहे. ज्या दिवशी व्यवसाय सुरू केला ऑन द सेम डे शी बॉट फर्निचर अँड फिटिंग्स शॉपिंग कॉस्ट ₹48,000 अँड गुड्स फॉर ट्रेड कॉस्टिंग ₹2,50,000. आता हे ज्या दिवशी व्यवसाय सुरू केला त्या दिवशी काय काय खरेदी केलेलं आहे याची आपल्याला माहिती दिलेली आहे. ओके. आता ही जरी माहिती दिलेली असली तरी या माहितीचा आपल्याला आत्ता तसा काही उपयोग होणार नाही. फक्त आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करत असताना हे याच्यामध्ये ज्या असेट्स असतात त्या कॅरी फॉरवर्ड झालेत का? एवढाच विचार करावा लागतो. ते क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये त्या असेट आलेले आहेत का? ते बघावं लागतं. बाकी याचा काही फारसा विचार करावा लागत नाही प्रॉब्लेममध्ये. पुढची इन्फॉर्मेशन आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मार्च 31, 2024 on March 31st, 2024, her stock in hand was valued at rupees 2,90,000 and furniture and fittings stood at 63,000. On that day, her books debts amounted to rupees 7,80,000, of which rupees 12,000 was considered to be bad. Okay, to be considered to be bad. Creditors amounted rupees 1,50,000. Her bank balance was rupees 50,000, and bank charges are given here, rupees 500 to be charged. Her drawings during the year amounted 93,000. Okay, and she had also taken a personal loan. She had also taken for a personal use goods from the shop valued rupees 15,000. ही काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला प्रिपेअर अ स्टेटमेंट शोईंग द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द इयर 2023-24. ओके. तर हा आपला प्रॉब्लेम आहे. आता मी जसं सांगितलं की फर्स्ट पॅराग्राफमध्ये जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की व्यवसायाचं ओपनिंग कॅपिटल किती होतं, जे आपल्याला सुरुवातीलाच दिलेलं आहे की व्यवसायाचं ओपनिंग कॅपिटल 10,00,000 दिलेलं आहे. त्यामुळं ती इन्फॉर्मेशन आपल्याला त्या इन्फॉर्मेशनमधली तेवढीच माहिती आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके. आता सेकंड पॅराग्राफमध्ये जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 1 मिनिट. सेकंड पॅराग्राफमध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला
असेट्सचे आणि लायबिलिटीचे क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत आणि काही खर्च आहेत की जे चार्ज करायचे बाकी आहेत किंवा ते खर्च केलेले नाहीत, ते करावे लागणार आहेत याची माहिती दिली आहे. आणि ही इन्फॉर्मेशन आपल्या दृष्टीनं जेव्हा आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करणार आहोत त्याच्या दृष्टीने माहिती महत्त्वाची आहे. जसं 31 मार्च 2024ला म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये स्टॉक ही एक असेट आहे. ओके. तिची व्हॅल्यू दिलेली आहे. फर्निचर अँड फिटिंग ही एक असेट आहे. त्याचे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलेले आहेत. त्याच्यात नंतर बुक डेप्स यालाच आपण डेटर्स असं म्हणतो, त्याचा बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे बॅड डेप्स किती होऊ शकतात किंवा असतील, ते कन्सिडर करण्यासाठी सांगितलेले आहेत ते 12,000 आहेत. ओके. तर त्याचा विचार आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करताना करायचं नाही. पण त्याचा उपयोग आपल्याला ज्यावेळेला आपण प्रॉफिट झाला की लॉस झाला, तो आपण फाइंड आउट करण्यासाठी जे स्टेटमेंट तयार करणार आहोत, त्याच्यामध्ये तिथं आपण ह्या बॅड डेटचा विचार करणार आहोत, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क्रेडिटर ही एक लायबिलिटी आहे, त्याचा बॅलन्स दिलेला आहे. बँक बॅलन्स किती आहे, ही एक असेट आहे, त्याचा बॅलन्स दिलेला आहे. त्याच्यानंतर काही बँक चार्जेस चार्ज करायचे बाकी आहेत. याचा सुद्धा उपयोग आपल्याला जेव्हा प्रॉफिट और लॉसचं स्टेटमेंट आपण तयार करू, तिथं आपल्याला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट तयार करतो, त्याच्यामध्ये आपण वर्षभरामध्ये जे काही ड्रॉइंग झाले असतील, त्याचे पण फिगर आपल्याला विचारात घ्यावी लागते. त्यामुळे हे जे ड्रॉइंग आहे, हे ड्रॉइंग भले इन कॅश असो किंवा इन काइंड असो, दोन्ही आपल्याला विचारात घ्यावं लागेल. जसं या प्रॉब्लेममध्ये 93,000 हे ड्रॉइंग कॅशच्या स्वरूपात आहे आणि 15,000 ड्रॉइंग हे गुड्सच्या स्वरूपात आहे. ह्या दोन्हीची टोटल करून आपल्याला ते ड्रॉइंग आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ओके. एक वेळ प्रॉब्लेम सगळ्यांनी व्यवस्थित वाचून घ्यावा, समजून घ्यावा आणि आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहोत. ओके. तर इथं मला आपल्याला फक्त इथं 31/3/2024चं बॅलन्स शीट तयार करावं लागेल, कारण ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. त्याच्यानुसार आपल्याला आता ही बॅलन्स शीट तयार करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला जे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे जे तयार करायला सांगितले ते आपण तयार करू. ओके. तर प्रॉब्लेममध्ये सुरुवातीलाच आपल्याला सुरुवातीच्या पॅराग्राफमध्ये ओपनिंग बॅलन्स दिला आहे कॅपिटलचा. तो पॅराग्राफचा इथून पुढे आपल्याला काही उपयोग होणार नाही. सेकंड पॅराग्राफला आपण डायरेक्ट जाणार आहोत. 31 मार्च 2024ला कोणकोणत्या असेट्स आणि कोणकोणत्या लायबिलिटी आहेत त्याचे बॅलन्सेस आपण इथं या स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच बॅलन्स शीटमध्ये किंवा क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये घेणार आहोत. ओके. तर 31 मार्च 2024ला सुरुवातीला माहिती दिलेली आहे की आपला स्टॉक किती आहे, या व्यवसायाचा स्टॉक किती आहे. तर आपण असेट साईडला स्टॉकचे जो काही बॅलन्स आहे तो घेणार आहोत. स्टॉकचा बॅलन्स दिलेला आहे तर या प्रॉब्लेममध्ये 2,90,000 2,90,000. ओके. 2,90,000. ओके. त्याच्यानंतर स्टॉक नंतर माहिती दिली आहे फर्निचर अँड फिक्चरची. फर्निचर अँड फिक्चर. आता मी मगाशी तुम्हाला सांगत असताना पहिल्या पॅराग्राफमध्ये फर्निचर अँड फिक्चरची माहिती दिलेली आहे आणि ती फिगर समजा खाली इन्फॉर्मेशनमध्ये जर आली नसती तरी सुद्धा आपण ती क्लोजिंग बॅलन्स शीटला कॅरी फॉरवर्ड केली असती, हे लक्षात ठेवा. पुढच्या काही प्रॉब्लेममध्ये पण तुम्हाला हे लक्षात येईल. पण ऑलरेडी इथं आपल्याला फर्निचर फिक्चर खाली खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं आहे. ते आपण ॲज इट इज घेणार आहोत 63,000. ओके. त्याच्यानंतर आपल्याला माहिती दिली आहे फर्निचर नंतर बुक डेट्स म्हणजेच डेटर्सची. डेटरची अमाऊंट दिलेली आहे. एक मिनिट. डेटरची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला किती? 7,80,000. 7,80,000. 7,80,000. त्याच्यानंतर डेटर्स नंतर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्याच्यामध्ये ₹12,000 बॅड डेप्स होऊ शकतात. हे बॅड डेप्सचा विचार आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये करायचा आहे. इथं स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्येच किंवा बॅलन्स शीटमध्ये करायचा नाही. ओके. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, तर क्रेडिटरची अमाऊंट दिलेली आहे. क्रेडिटर ही लायबिलिटी आहे, त्यामुळे आपण लायबिलिटी साईडला घेणार आहोत. क्रेडिटर्स क्रेडिटर्स 1,50,000. 1,50,000.
त्याच्यानंतर क्रेडिटर्स नंतर आपल्याला बँक बॅलन्स दिलेला आहे आणि बँक बॅलन्स ही असेट असते, त्यामुळं आपण असेट साईडला बँक बॅलन्स घेणार आहोत आणि बँक बॅलन्सची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. बँक बॅलन्सची अमाऊंट 55,000. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बँक चार्जेस दिलेले आहेत. ते बँक चार्जेस आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार आहोत, त्यामुळे त्याचा विचार त्यावेळेला करू आपण. त्याच्यानंतर ड्रॉइंगची अमाऊंट दिलेली आहे, ती ड्रॉइंगच्या अमाऊंटचा पण विचार आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस मध्येच करायचा आहे आणि त्याच्यानंतर एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. आता आपला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार झालेला आहे, त्याच्यावरून आपण क्लोजिंग बॅलन्स काढू शकतो. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार करण्याचा पर्पजच असा असतो की एकूण असेट्स आणि लायबिलिटीज या व्यवस्थित त्यांचे मांडणी केल्यानंतर जो काही डिफरन्स असतो तो म्हणजे कॅपिटल असतो. थोडक्यात काय, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे कॅपिटलचा बॅलन्स फाइंड आउट करण्यासाठी विचारात घेतलं जातं, हे लक्षात ठेवा. परीक्षेला कदाचित ते MCQ ला सुद्धा तुम्हाला येईल. ओके. तर आता आपण असेट साईडची टोटल घेऊ. असेट साईडची टोटल आलेली आहे 11,88,000. ती 11,88,000 लायबिलिटीचं टोटलचा जो काही रकाना आहे तिथं आपण घेणार आहोत 11,88,000. ओके. आणि ह्या 11,88,000 मधून जेवढ्या काही वरती लायबिलिटी असतील तेवढ्या सगळ्या वजा करणार आहोत. इथं एकच लायबिलिटी असल्यामुळे तेवढीच आपण याच्यातून वजा करू. 11,88,000 वजा 1,50,000 बॅलन्स आलेला आहे. ओके. तो 10,38,000 हा म्हणजे 31 मार्च 2024चा कॅपिटलचा बॅलन्स आहे, लक्षात घ्या. हा आपण फाइंड आउट केलेला आहे. जी फिगर आपण फाइंड आउट करतो त्याला मिसिंग फिगर असं म्हणतात किंवा बॅलन्सिंग फिगर असं म्हणतात. मिसिंग फिगर जी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिली नव्हती, आपण ती फाइंड आउट केलेली आहे. ओके. तर आता आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलं, म्हणजेच कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट केला. आता त्याच्यानंतर आपण स्टेटमेंट करायला सुरुवात करू. आता आपल्याला सुरुवातीला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस तयार करत असताना नेटवर्क मेथडमध्ये सुरुवातीला आपण काय करतो की कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स घेतो. त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये जेवढे काही ड्रॉइंग झाले असतील ते ऍड करतो. त्याच्यानंतर वर्षभरामध्ये काही नवीन कॅपिटल व्यवसायामध्ये आणलं असेल तर ते लेस करतो. त्याच्यानंतर कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स लेस करतो आणि त्याच्यानंतर जी फिगर मिळते ती एकतर ग्रॉस प्रॉफिट असते किंवा ग्रॉस लॉस असते. जर हा डिफरन्स जर प्लसमध्ये आला, सॉरी, हे शेवटी ही फिगर जर प्लसमध्ये आली तर तिला ग्रॉस प्रॉफिट म्हणतो आपण आणि मायनसमध्ये आले तर तिला ग्रॉस लॉस म्हणतो. ओके. तर आपण हे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस तयार करायला सुरुवात करू. आत्ताच आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलं आणि त्याच्यानुसार कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे 10,38,000. ओके. 10,38,000 आणि आता आपल्याला वर्षभरामध्ये ड्रॉइंग्स किती झालेले आहेत ते विचारात घ्यावे लागतील किंवा ते बघावे लागतील. ड्रॉइंग हे इथं 2 प्रकारचे झाले. एक, त्यांनी काही कॅश घेतलेली आहे आणि ती कॅश घेतलेली आहे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे की 1 मिनिट, हर ड्रॉइंग ड्युरिंग द इयर अमाऊंटेड ₹93,000 म्हणजे वर्षभरात तिनं 93,000 एवढी अमाऊंट व्यवसायातून घेतलेली आहे. प्लस तिनं काही वस्तूच्या स्वरूपात पण काही वस्तू काही किंवा माल काही व्यवसायातून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी नेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं ॲज अ ड्रॉइंग म्हणून कन्सिडर करावं लागतं आणि ते ड्रॉइंगमध्ये ॲड करावं लागतं. तर तिनं व्यवसायातील ₹15,000 माल हा वैयक्तिक वापरासाठी नेलेला आहे आणि या दोन्हीची टोटल जर केली तर ती ड्रॉइंगची रक्कम आपल्याला मिळते 93,000 अधिक 15,000. या दोन्हीची टोटल जर केली तर ती दोन्हीची टोटल आहे 1,08,000. 1,08,000. तर आपण सुरुवातीला कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स घेतला, त्याच्यामधून आता आपण त्याच्यामध्ये ड्रॉइंगची अमाऊंट आपण ऍड करणार आहोत आणि मग ही टोटल येईल 11,46,000. ओके. आता ह्या वर्षभरामध्ये या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही नवीन कॅपिटल व्यवसायामध्ये आणलेलं आहे अशी काही माहिती दिलेली नाही, त्यामुळे ही फिगर झिरोच राहील. जर तुम्ही ओके. त्याच्यानंतर याच्यातून
कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला वजा करायचा आहे आणि तो कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेला आहे की तिनं व्यवसायामध्ये 10 लाख रुपये एवढं कॅपिटल आणलं आणि व्यवसायाची सुरुवात केली. ओके. आता इथं लक्षात घ्या की ही जे 11,46,000 आहे त्याच्यातून 10 लाख वजा केल्यानंतर आपल्याला फिगर मिळते 1,46,000. ओके. आणि ही फिगर मायनसमध्ये नाही प्लसमध्ये आहे. म्हणजे मायनसमध्ये नाही प्लसमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ या 11 लाखातून 10 लाख म्हणजे 11,46,000 ही मोठी रक्कम आहे आणि त्याच्यातून जी वजा करणार आहोत ती रक्कम छोटी आहे. त्यामुळे येणारी रक्कम ही प्लसमध्ये येते. ओके. त्यामुळं हा आपण काय आहे ग्रॉस प्रॉफिट आहे असं समजणार आहोत. ओके. ग्रॉस प्रॉफिट आहे असं समजणार आहोत. त्याच्यानंतर याच्यातून आपल्याला आता 2 खर्च आहेत. आता लक्षात घ्या की तुम्ही विचार करताना कसा विचार करायचा की जो प्रॉफिट आला तर मग खाली जे आयटम येणार आहेत त्याच्यामुळे तो प्रॉफिट कमी होईल की वाढेल? याचा असा विचार करायचा. लॉस आला तर त्याच्या विरुद्ध विचार करावा लागतो की खाली जे आयटम येणार आहेत त्याच्यामुळे लॉस वाढेल की कमी होईल? अशा पद्धतीने विचार करावा लागतो. आता इथं आपल्याला 2 गोष्टींचा तर हे जे 2 खर्च दिलेले आहेत त्याच्यामुळे आपला प्रॉफिट कमी होणार आहे. हे दोन्ही आयटम आपल्याला लेस करावे लागतील. त्यातला पहिला आयटम आहे रिझर्व्ह फॉर बॅड डेब्ट्स त्यालाच आपण आर-डी-डी म्हणतो. आर-डी-डीची अमाउंट आपल्याला या प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे. 12,000. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला बँक चार्जेस हे सुद्धा वजा करावे लागतील. बँक चार्जेस त्याची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला. बँक चार्जेसची अमाऊंट दिलेली आहे 500 रुपये. ओके. तर हे दोन्ही चार्जेस आपण याच्यातून वजा करणार आहोत. 12,000 प्लस 500 12,500. ओके. आणि मग 1,46,000 मधून 12,500 वजा केले तर आपल्याला रक्कम मिळते 1,33,500 आणि ही फिगर सुद्धा प्लसमध्ये आहे त्यामुळे आपण याला नेट प्रॉफिट असं म्हणणार आहोत. ओके. जर फिगर इथं पण प्लसमध्ये आली तर आपल्याला ह्याला प्रॉफिट म्हणावं लागेल. म्हणजे 1,46,000 ही मोठी रक्कम आहे ग्रॉस प्रॉफिटची आणि त्याच्यातून जे अमाऊंट वजा केल्या त्या छोट्या आहेत. त्याचा अर्थ आपल्याला जी फिगर मिळणार आहे ती प्रॉफिट मिळणार आहे आणि जर प्लस फिगर आली तर आपण त्याला नेट प्रॉफिट म्हणतो. मायनस फिगर आली तर लॉस म्हणतो. इथं प्लस फिगर आलेली आहे त्यामुळे आपण नेट प्रॉफिट आपल्याला इथं या प्रॉब्लेममध्ये मिळाला. सर्वांनी हा प्रॉब्लेम काळजीपूर्वक समजून घ्यावा. व्हिडिओमध्ये मी जसं एक्सप्लेन करतोय त्याच्याप्रमाणे स्वतः वहीमध्ये सोडवावा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं याची मदत होईल. तसेच जे विद्यार्थी ना हा अकाउंट थोडंसं अवघड जात असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करावा जेणेकरून त्यांची सुद्धा ही मदत होईल. ओके. थँक्यू.